ज्याला कुणाला असं वाटतं या क्षणाला जे मित्र आपले पॉडकास्ट पाहत आहेत त्यांना असं वाटतंय की आयटी मध्ये जॉबच नाही, त्यांनी या क्षणाला बाजूला एक टॅब ब्राउझरमध्ये ओपन करायचे आणि फक्त Naukri.com वरती फ्रेशर्स आयटी जॉब इन पुणे, बाकी सगळं जाऊ द्या, आपण पुण्याच वरतीच फोकस करूया. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आयटी हब असल्यामुळे कुठल्याही टेक्नॉलॉजीसाठी किती जॉब आहेत ते हजारो जॉब ओपनिंग त्यांना स्वतःलाच दिसतील. त्याच्यामुळे आयटी जॉब नाहीयेत हे खूप चुकीचं चित्र आहे. पण मुद्दा असा आहे की त्या जॉबसाठी लागणारे स्किल्स आपल्याकडे नाहीयेत आणि ते स्किल्स नसल्यावरती आपण असं म्हणायला सुरुवात करतो की अरे नाही आयटी मध्ये जॉबच नाही. पण आपण हा फोकस केला पाहिजे की अरे जॉब तर मला हजारोने दिसत आहेत, मग मी कुठेतरी कमी पडतोय का त्या जॉबला अप्लाय करण्यासाठी किंवा तो जॉब मिळवण्यासाठी, हा फोकस असला पाहिजे. आणि उरला प्रश्न कॉम्पिटिशनचा, तर आता सर जगामध्ये या क्षणाला अशी कुठलीच फील्ड राहिलेली नाही ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही. अगदी चहा वडापाव विकण्यामध्ये पण हजारो लोकांची कॉम्पिटिशन आहे. सो ऑफकोर्स कॉम्पिटिटिव्ह हे जग झालेलंच आहे, पण इतकं पण इम्पॉसिबल नाही की आपण पर्टिक्युलरली एका प्रॉपर डायरेक्शनने काम केलं तर आपलं आयटी करिअर चालू होणार नाही. इतकंही डिफिकल्ट नक्कीच नाहीये. बरोबर आहे.